आता उन्हाळ्यामध्ये हे जर तुम्ही खत तयार करून गुलाब, मोगरा, जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना दिले तर झाडांची वाढ ही चांगली होईलच, पण झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये झाडांना भरपूर फुले येण्यासाठी, झाडांची वाढ चांगली होण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, आता उन्हाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयाची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। गुलाब, मोगरा, जास्वंद यासारख्या सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर कळ्या फुले येण्यासाठी यांना वेळोवेळी योग्य ती खते ही द्यावीच लागतात। मात्र झाडांना सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे। फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी यांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असली तरी आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र झाडांचे थोडे संरक्षण करावे, कारण कडक उन्हामुळे आपली जी झाडे आहेत ती जळण्याची, सुकण्याची शक्यता असते। आता उन्हाळ्यामध्ये झाडांना हे दररोज पाणी द्यावे, कारण कडक उन्हामुळे कुंडीतील जी माती आहे ती लवकर सुकते, त्यामुळे झाडांना दररोज पाणी हे द्यावेच। मात्र पाणी देताना ते नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यायचे, दुपारचे पाणी हे कधीही द्यायचे नाही, कारण उन्हामुळे कुंडीतील जी माती आहे ती गरम झालेली असते आणि अशा वेळेस जर आपण पाणी दिले तर ते पाणी हे गरम होते आणि आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या देखील ह्या खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे नेहमी सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस हे पाणी द्यावे। झाडांच्या कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहावा, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जो सुकलेला पालापाचोळा असतो किंवा जे पुठ्यांचे, कागदांचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही कुंडीतील मातीमध्ये अशा प्रकारे वरच्या बाजूला टाकून दिले तर कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहण्यासाठी ही मदत होईल। त्याचबरोबर तुम्ही या झाडावरती हा पाण्याचा फवारा देखील करू शकता। पाण्याचा फवारा केल्यामुळे झाडाच्या या पानामध्ये हा ओलावा राहतो आणि आपली ही जी झाडे आहेत ती हिरवीगार, टवटवीत दिसण्यासाठी ही मदत होत असते। आता आपण या झाडांना खते देण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही हळद आहे। हळद ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर, उपयुक्त अशी आहे, कारण हळद जसे खत म्हणून काम करते तसेच ती बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। याचा आपण दोन प्रकारे वापर करू शकतो। एक तर तुम्ही ही जी हळद आहे ती अशीच कोरडी मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता, किंवा 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा हळद ही व्यवस्थित मिक्स करून तयार झालेले जे पाणी आहे ते झाडांना दिले तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होईल। त्यानंतर आपण ही जी दुसरी वस्तू झाडांना खत म्हणून देणार आहोत ती म्हणजे ही राख आहे। लाकूड जाळल्यानंतर अशा प्रकारची ही राख ही तयार होते। राखेमध्ये जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी याच घटकांचीही आवश्यकता असते। त्यामुळे राखेचा वापर जर झाडांना खत म्हणून केला तर झाडांना भरपूर अशी ही फुले लागतात। मात्र या राखेचा वापर देखील हा प्रमाणशीरच करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। राख देखील हळदीप्रमाणेच कीटकनाशक म्हणून देखील याचा वापर हा केला जातो। 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा ही राख मिक्स करून त्या पाण्याचा फवारा जर तुम्ही झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड असेल तर ती निघून जाते। झाडांना खते देण्याबरोबरच झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून ही हलवून थोडी मोकळी करावी, म्हणजे झाडाच्या या मातीमध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो आणि तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते। मुळांची चांगली वाढ झाली की साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। तर आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा असणे हे आवश्यक असते, त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतील। त्याचबरोबर आपण जी पण खते झाडांना देतो ती अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। त्यानंतर झाडांना देण्यासाठी मी या ठिकाणी शेणखतापासून हे लिक्विड खत तयार केलेले आहे। आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे ही लिक्विड खते तयार करून जर तुम्ही झाडांना दिलीत तर ते एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असतात। तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणी किंवा शेणखत आहे ते 2 ते 3 दिवस हे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। आणि तयार झालेले हे जे खत आहे ते देखील झाडांना तसेच न देता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा हा वापर करायचा आहे। हे जे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा
ही हळद आणि साधारण अर्धा ते पाऊण चमचा ही राख मिक्स करून हे जे तयार झालेले खत आहे ते आपण या फुलांच्या झाडांना हे देणार आहोत। तर अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि महिन्यातून एकदा जर तुम्ही अशा प्रकारे हे खत तयार करून सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांना दिलेत तरी देखील झाडांना खूप चांगला फायदा होईल आणि झाडे ही कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जातील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।